नवी मुंबईतील तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंड स्थलांतर करा या मागणीसाठी अनेक दिवसापासून तुर्भे जे रहिवासी आहेत किंवा तुर्भेमध्ये राहणारे नागरिक यांची ती मागणी होती. त्यासाठी आता या सर्व नागरिकांनी एक संघटना वगैरे तयार करून ते आज त्यांनी ते डम्पिंग जे ग्राउंड आहे ते स्थलांतर करण्यासाठी त्यांनी आज आमरण उपोषणाचा जो पवित्रा तो हाती घेतलेला आणि यामध्ये तुर्भे येथील शिंदेगडचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी देखील आहेत. ते देखील या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर आपण डम्पिंग ग्राउंड हटवा यासाठी आज आमरण उपोषण करताय. खरं तर खूप दिवसाची ही आपली मागणी होती. आज वेगवेगळ्या संघटना या आपल्या देखील पाठिंबा देतात आहे आणि आपण उपोषण करता बघता गेल्या 15 वर्षापासून संघर्ष चालू आहे. गेल्या 15 वर्षापासून आम्ही डम्पिंग हटवा. पूर्वी त्या ठिकाणी कोपरखेड्याला हे डम्पिंग होतं. 15-16 वर्ष तिकडे होतं. त्यानंतर मग आमच्या इकडे आलं. तर त्या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे. 2-4 महिन्यात, 5 महिन्यात, 6 महिन्यात, 8 महिन्यात असं करत आता 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाले. लोकांनी सगळे सांभाळून घेतले. त्या ठिकाणी बरेच लोकांना टीव्ही झाले, मुलांना टीव्ही झाले, माणसांना टीव्ही झाले, महिलांना टीव्ही झाले, दम्याचे आजार, त्या सगळ्या बिमारीतून आम्ही आता कुठेतरी सावरलो होतोय. आज सगळे यांच्याकडे जागा संपलेले डम्पिंगचे. आज जागा संपत असताना त्या ठिकाणी परत एक प्रोजेक्ट आणलेत. वेस्ट टू एनर्जी प्लांट. वेस्ट टू एनर्जी CBG हा प्लांट आला तर उद्या या झोपडपट्टीला पण धोका आहे. त्या ठिकाणी SRA योजना लागू झालेल्या आहेत. त्या ठिकाणी आमच्या एरियातला खूप मोठा धोका होणार आहे की आज 70 वर्षापासून आम्ही राहतो. 50, 60, 70 वर्षापासून राहतो या ठिकाणी. की या ठिकाणी प्रत्येकाची इच्छा आहे की या घर भेटावं. 500 स्क्वेअर फुटचे घर भेटावं, बिल्डिंग व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी टावर व्हायला पाहिजे. हे प्रत्येकाची स्वप्न आहे. पण त्या ठिकाणी ही जर प्रोजेक्ट आला वेस्ट टू एनर्जी CBG प्लांट जर हे आला तर त्या ठिकाणी हे एरियात डेव्हलप होणार नाही. डेव्हलप का होणार नाही? ते जर प्रोजेक्ट आलं त्या 500 मीटर पर्यंत हे घर पूर्ण बफर झोन डिक्लेअर होईल. मग या ठिकाणी घर बिलकुल बिल्डिंग होऊ शकत नाही, टावर बांधू शकत नाही, काय करू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी फक्त धूर निघल, कार्बन पडल, त्या ठिकाणी ती एक बिमारी येणार, कॅन्सरची बिमारी होईल. तर त्या ठिकाणी हीट वाढणार आहे, मशिनरीची, वीज निर्मितीची. तुम्ही खरं तर उपोषणाचा जो पवित्रा हाती घेतलेला आहे, कोण महानगरपालिका अधिकारी वगैरे कोण आलता का की आम्ही हा थांबवतो म्हणून? सध्या त्या ठिकाणी हा प्रकल्पाला माझा विरोध आहे. त्या ठिकाणी आमची झोपडपट्टीच्या रहिवाशांना एकच म्हणणं आहे की त्या ठिकाणी जर ते प्रोजेक्ट आला की आमचे एरिया डेव्हलप होणार नाही. हे सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे की हे प्रोजेक्ट आम्हाला नाही पाहिजे. की त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून मिटिंग झाले, कमिशनर बरोबर मिटिंग झाली, आम्ही शिष्टमंडळ होतो, त्या ठिकाणी सगळे नगरसेवक होतो. त्या ठिकाणी त्यांचा एक म्हणणं आहे की तुम्ही जापानला जाऊन या, टेक्नॉलॉजी बघून या. जापानला जाऊन आम्ही जापानला जाऊन बघणार. जापानचे क्लायमेट वेगळं, भारतातले क्लायमेट वेगळं. मग त्या ठिकाणी तिथल्या आणि इथलं जमीन आसमानचे फरक आहे. मग ती जर प्रोजेक्ट आला तर त्या ठिकाणी आम्हाला हे बाधा पडते. त्यांचं एकच म्हणणं आहे की त्या ठिकाणी प्रोजेक्ट आले की तुम्हाला आता वास येणार नाही, की उद्या ते मच्छर वगैरे होणार नाहीत. ते प्रोजेक्ट आले की कमिशनर बरोबर मिटिंग झाली आमची. किंवा आमचं एकच म्हणणं आहे, समजा तुम्ही आता बोलताय चिमणी बसलं की त्या ठिकाणी कार्बन 2-3% उडल, हीट होईल तर हीट 4-5% हीट होईल. म्हणजे उद्या समजा 5-6%, 2-3% चिमणीची कार्बन उडल, त्यावेळेस 3-4% उडणार नाही, तर हा परिसर भरून जाईल. त्या ठिकाणी त्या कार्बनमुळं ते कॅन्सरचा पण आजार आहे. या गोष्टी सगळे करतात महानगरपालिका. काय माहिती कोणाच्या सांगण्यावर करतात का महानगरपालिका मुद्दामून करते ते का माझ्या लक्षात येईल नाही मला. की आमच्या लोकांचं एकच म्हणणं आहे त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट आम्हाला इथं नाही पाहिजे. हा प्रोजेक्ट वस्तीतच कशाला पाहिजे? तुम्ही 500 मीटर लांब जावा ना, तिकडे क्वाऱ्या बंद आहेत, जागा घ्या तिकडं, तिथं जागा घेऊन बांधा. तर इथंच का वस्तीमध्ये नेम पण आहे ना. त्या ठिकाणी वस्तीपासून किती लांब पाहिजे डम्पिंग ग्राउंड? या नेमाचा तर कमीत कमी विचार करा. का लोकांची जीवाशी करतात? जर असेल तर त्या ठिकाणी आम्ही स्वतः जोपर्यंत हे प्रोजेक्ट हटत नाही तोपर्यंत मी उपोषणाला बसणार आहे. भले माझे जीव जरी गेले तर चालेल, लोकांसाठी मी जीव द्यायलाही तयार आहे. या पब्लिकला हे 70 वर्षापासून राहतात, प्रत्येकाचे एक स्वप्न आहे घर व्हायला पाहिजे. ते घरासाठी आम्ही काही करायला तयार आहे. खरं तर डम्पिंग ग्राउंड हटवा किंवा तो स्थलांतरित करा या मागणीसाठी शिंदेगडचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी हे उपोषणाला बसलेले आहेत. माझा जीव गेला तरी चालेल, मात्र जोपर्यंत हा प्रोजेक्ट इथून जात नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही, असं त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यातून साजनेसह मी रवी कराड, TV9 मराठी, तुर्भे, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव